तर हाय गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललोय एकविरेला शिवा बैल सोबत। तर बघू कसं काय, आणि इथून आम्ही जाणार आहे टेम्पो मधून। तर बघू, चला तुम्ही पण कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये। तर चला आता शिवा बैलच्या इथेच भेटू डायरेक्ट। तर आता मी निघणार, शिवाला रेडी करतोय। एक डॉक्टर तुला फोन करवला कालपासून उचलून नाही फोन रुपेश गावरे कपडा पण टाकला तो डॉक्टर आपला बाहेर असतो तो येणार आहे तुमच्याबरोबर। तुम्ही तिघेच आहेत ना? कोणी उभा राहा, त्याला घेऊन या सांगितलं ते कानात आहे डॉक्टरांना वगैरे ना वाढलं दादा काय बोल ना काय नको त्याच्या गाडीतच जाऊ बोलतो त्याचं ऐकत नाही कोण टेम्पो नाही ना कोणी आलं ना आता दिलंय ना मग जावा ना मी टेम्पो ठेवा। तर शिवाला आता मी टेम्पो चढवलाय। तर आपला बादल पण आलाय। बादल शर्टला नाही जातो तिकडे, इकडे एकटं राहील म्हणून आम्ही त्याला दुसऱ्या लोकेशन वरती सोडतोय। तर सकाळ सकाळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झाले आपल्याला मस्तपैकी। ये क्या है? तर गाईस फायनली पोहोचलोय। हे बघा, ए शिवम आता बैलाला उतरवणार बघ। अरे पण तिथे मग ऊन डोक्यावर येईल। गाईस समोरचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे। आणि ते व्ह्यू घाण करायला बघा कोण बसलंय आपल्या डोक्यात। एवढे रँडॉफ झाले आणि आता खांदून मग त्यात टोपी घालून असे रँडॉफ वाढवणारे आमचे शिवम बात तो सही है दौड़ना तो पड़ता है। ते बसले तिथे। आता तुम्हाला एकविराईचं मंदिर दाखवतो, उतरून बघ उतरून। तर गाईस तुम्हाला मी आता एकविराईचं मंदिर दाखवतो। त्यामुळे जरा झूम करून दे। तर तुम्हाला झेंडा दिसत असेल, थोडस अजून झूम करतो। हे बघा, झूम तर नाही होते, जरा कोशिश तर करतोय। हे बघा झेंडा दिसला तुम्हाला। तर जाणार आहे, बघू कसं काय ते येणार आहे हो, जाणार तेव्हा दाखवूच। आणि अजून काय, आणि आमचा शिवा बघायचा तुम्हाला शेते बसलाय, म्हटलं बसला नाही उभा आहे। हे बघा तो पण आराम करतोय, त्याला पण आता पळायचं म्हणून। मग इथे खूप बैल आलेच। टॉपचा बादशाह यो पळाला नाही, यो पळाला बस समजून जा मग काय होईल। तर गाईस आता आम्ही चाललोय दुसरीकडे। इथे बैलाला ऊन पण नाही लागते म्हणून आता आम्ही दुसरीकडे जागा शोधली। जातोय झाडाखाली, हे झाड आहे का तिथे? काय हो हे झाड आहे तिथे झाडाखाली, तर बैलाला पण सावले ना आम्हाला बी सावली म्हणून आता आम्ही तिथे चाललोय। चला तिथे जाऊनच भेटू। तर गाईस आता आम्ही चाललोय एकविराईच्या मंदिराजवळ। बैलाला बांधलाय तिथे। आता मी चाललोय। आता
आता हवा सुटली, मगापासून ऊन होता. तेव्हा तिथे आतमध्ये जायचं. दर्शन झालंय पायथ्याची. आता मी चाललोय बैलाकडे. नंतरला येणार आहे डायरेक्ट डोंगरावर जाणार ना, तेव्हा पण आहे. चला आता डायरेक्ट तिकडे भेटू बैलाकडे. तर गाईज आता आम्ही चाललो वरती. आता आमचा नंबर येईल क्रमांक 44. सुंदर अखिल कैलास संघटना मावळ मस्जिद तालुका उपाध्यक्ष तर आमचा शिवा आणि लक्षा घाट पास झाला आहे. A few moments later. तर आता मी परत चाललोय सेमीफायनल साठी. गाड्या सुटल्या. सेमीफायनल या मैदानातला 6 पशु आहे. या 6 मध्ये 7 गाड्या आहेत. कोण होणार 6वा गुलालाचा मानकरी? सुंदर अशी आणि तटीची लढत आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? अतिशय सुंदर आणि लढत झाली. आड्याल होते सागर शेठ भोईर, विशाल शेठ. तर गाईस सेमीफायनलचे गुलालचे मानकरी आमचा शिवा आणि लक्षा.
तर गाईज आता मी चाललोय परत फायनल साठी. क्रीडा केसरी सन 2025 आणि या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय. एकूण 8 गाड्या 8 तासानं पळतायत. कोण होणार 1 नंबरचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व. तर गाईस शिवा आणि लक्षा 2 नंबरचे मानकरी झालेत.